हाय विद्यार्थी मित्रो, आज जो विषय या ठिकाणी आपण घेणार आहोत तो BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी आणि जी विद्यार्थी MPSC किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला बसलेले आहेत किंवा त्यांना बसण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा विषय फार महत्त्वाचा आहे. आजचा विषय छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे महिला सबलीकरणामध्ये काय योगदान आहे या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. महामानवाच्या बाबतीत बोलायचं असेल तर त्यांनी केलेलं कर्तृत्व हे समाज परिवर्तनाच्या आणि समाजाला दिशा देण्यासाठी या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे असतात. महापुरुष हे इतिहास घडवित असतात असं मानलं जातं. जे पुरुष आपल्या कालखंडामध्ये सुधारणा संबंधीच्या ज्या समस्या असतात त्या मांडून सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात तेच महापुरुष इतिहास घडवित असतात असं एका रशियन विचारवंत प्लेखनॉफ यांनी मानलेलं आहे. छत्रपती राजर्षी शाहू हे एक असे महापुरुष महामानव आणि राजा होऊन गेले की त्यांनी आपल्या संस्थानामध्ये अतिशय सुधारणात्मक स्वरूपाचे कार्य करून क्रांतिकारक स्वरूपाची वैचारिक मांडणी करून प्रस्थापित समाजव्यवस्थेला धक्के दिले. म्हणून धनंजय कीर या ठिकाणी म्हणतात, नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत म्हणून छत्रपती राजर्षी शाहू यांना मानलं जातं. छत्रपती राजर्षी शाहू हे शिक्षण, समता, सक्षमीकरण आणि समान न्याय या तत्वांच्या आधारे शाहूंनी समाज परिवर्तनाची पायाभरणी केली. हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये असा एक राजा होऊन गेला की ज्यांनी राजेशाहीमध्ये लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केली. राजा हा लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष आणि त्याचबरोबर समाजाची बांधणी करणारा, समाजामध्ये एक उर्मी निर्माण करणारा कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू. छत्रपती राजर्षी शाहूंनी जातीअंताच्या लढ्याबरोबरच मागासलेल्या उपेक्षित लोकांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी कार्य केलं आणि जे उपेक्षित असा वर्ग होता त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या. करवीर संस्थानामध्ये शिक्षणाचा हक्क तर मिळवून दिलाच किंवा किंबहुना प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा केला आणि लोकांना ज्ञानी बनवणे, त्यांना सबल बनवणे, सक्षम करणे हा ध्यास छत्रपती राजर्षी शाहू यांनी घेतलेला होता. आणि म्हणूनच उपेक्षित घटकामधलाच एक घटक म्हणजे स्त्री, महिला, या महिलांना सुद्धा सक्षम बनविण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहूंनी करवीर संस्थानामध्ये केलेलं होतं. छत्रपती राजर्षी शाहूंनी धर्मशास्त्र आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या गुलामीत दबलेला जो स्त्रियांचा समूह आहे त्या स्त्रियांच्या समूहाला शिक्षणाबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचाराचं निर्मूलन करण्यासाठी, म्हणजेच एकूण धर्मशास्त्राच्या गुलामीतून आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी राजाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर खऱ्या अर्थानं प्रजाहितदक्ष राजा, लोककल्याणकारी राजा म्हणून स्त्रियांच्या बाबतीत ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले विचार मांडले होते, कर्तृत्व सिद्ध केलं होतं,
किंबहुना त्यापेक्षाही पुढे जाऊन छत्रपती राजर्षी शाहूंनी कायद्याची पेरणी करून, कायद्याची बांधणी करून, कायदा लागू करून स्त्रियांना त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्त्रियांना जगण्याची उर्मी निर्माण करून देणारा हिंदुस्थानाच्या इतिहासातला हा एक महान राजा म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. म्हणून विद्यार्थी मित्र, या राजाने करवीर नगरामध्ये आपल्या संस्थानामध्ये अनेक कायदे केले, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा किंवा कायदे करूनच त्यांनी थांबलं नाही, तर त्यांनी त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्थासुद्धा निर्माण केली. अशाच प्रकारचे कायदे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी, स्त्रियांच्या विकासासाठी, स्त्रियावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं निर्मूलन करण्यासाठी छत्रपती राजर्षी शाहूंनी केला. त्यामध्ये जो पहिला कायदा छत्रपती राजर्षी शाहू यांनी केलेला होता तो म्हणजे विधवा पुनर्विवाहाचा कायदा. विधवांना पुनर्विवाह करण्याचं स्वातंत्र्य तत्कालीन कालखंडामध्ये नव्हतं. खालच्या वर्गात थोड्या प्रमाणात जरी असलं तरी उच्च सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या वर्गामध्ये किंवा जातींमध्ये विधवांना पुनर्विवाह करता येत नव्हता. शिवाय त्यांना केशवपनासारख्या अत्यंत क्रूर अशा रूढीखाली अत्यंत दुःखी व उपेक्षित जीवन जगावं लागत होतं. अशा समाजातील एखाद्या विधवेनं पुनर्विवाहाचं धाडस जरी केलं तर त्यास समाज मान्यता तर नव्हतीच, कायद्याने तर मान्यताच नव्हती. असा विवाह बेकायदेशीर ठरवला जात होता आणि त्यांना जी संतती होत होती ती अनौरस मानली जायची. आणि छत्रपती शाहू महाराजांनी या अन्याय प्रथेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी कायदा केला. 1917च्या जुलैमध्ये त्यांनी आपल्या संस्थानामध्ये विधवांच्या पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देणारा या ठिकाणी कायदा केला. आणि हा कायदा एवढाच केलाच नाही तर त्या कायद्यानुसार विवाहाची कायदेशीर नोंद करण्याची पद्धत छत्रपती राजर्षी शाहूंनी त्या ठिकाणी सुरू केली. म्हणजे विवाहवेदीचा कायदेशीर पुरावा जर अस्तित्वात आला तर स्त्री वर्गावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. अशा प्रकारची वैचारिक पार्श्वभूमी या कायद्याच्या पाठीमागे होते. म्हणून कारण छत्रपती राजर्षी शाहूंनी 1919मध्ये कानपूरमध्ये कुर्मी क्षत्रिय परिषदेमध्ये एक भाषण दिलं होतं आणि त्या भाषणामध्ये राजर्षी शाहू म्हणतात की विधवा पुनर्विवाह हा अपधर्म असून समाजाच्या स्वास्थ्यासाठी हा अत्यंत आवश्यक विवाह म्हणून मानलं पाहिजे. आणि हे जे वेद आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे धर्मशास्त्र आहेत, या धर्मशास्त्रांनी जो अशा प्रकारचा नियम बनवलेला होता की विधवांनी पुनर्विवाह करू नये, या दुःखातून अशा प्रकारच्या वाईट प्रथेतून मुक्त करण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू यांनी केलं. दुसऱ्या एक फार महत्त्वाची प्रथा तत्कालीन व्यवस्थेमध्ये होती आणि ती राजर्षी शाहूंनी त्या प्रथेचा निषेध केला, विरोध केला, ती म्हणजे पडदा पद्धती. पडदा पद्धती ही खऱ्या अर्थानं उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही उच्चवर्णीयामध्ये विशेषतः राजकारणी घराणे असतील, सरदार घराणे असतील, वतनदार घराणे असतील, अशा पडदा पद्धतीची प्रथा त्या ठिकाणी होती. या पडदा पद्धतीमुळं स्त्रियांमधील जे स्वाभाविक गुण असतात त्यांचा विकास त्या ठिकाणी रोखला जात होता, असं स्पष्ट मत छत्रपती राजर्षी शाहूंचं होतं. या कुर्मी क्षत्रियांच्या सभेमध्ये त्यांनी या रूढीचा निषेध तर केलाच आणि ते म्हणतात की भारताच्या उन्नतीला खीळ बसण्यासाठीची जी 3 मुख्य अशा प्रकारची साधनं आहेत ती म्हणजे पहिलं पडदा पद्धती, दुसरा विधवा विवाहाला विरोध करणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मिळून भोजन न करणं. मिळून भोजन न करणं म्हणजे हा एक जातीव्यवस्थेचा प्रकार. आणि म्हणून
छत्रपती राजर्षी शाहू या ठिकाणी समजावून देण्याचा प्रयत्न करतात की राजमाता जिजाबाई असतील, कोल्हापूरच्या संस्थापिका महाराणी ताराबाई असतील, अहिल्याबाई असतील, या ज्या कमलाबाई असतील, या महाराण्यांनी पडद्याला काढून पडद्यामधून बाहेर येऊन त्यांनी स्वतंत्ररित्या कारभार तर म्हणजे राज्याचा कारभार तर चालवलाच, पण त्या रणांगणावर जाऊन शत्रूबरोबर 2 हात केले आणि एकूण आपलं राज्य प्रस्थापित करणं, प्रजेला संरक्षण देण्याचं काम केलं. म्हणजेच याचा अर्थ असा की या पडदा पद्धतीमुळं स्त्रियांमध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण विकसित होऊ शकत नाहीत, अशा प्रकारचा विचार मांडून छत्रपती राजर्षी शाहूंनी पडदा पद्धतीला विरोध केला, त्याचा जाहीर निषेध केला. तिसरा कायदा जो छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी या ठिकाणी केला ते म्हणजे आंतरजातीय विवाहाच्या संदर्भातला कायदा असेल. हा कायदा 12 जुलै 1919 रोजी कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये प्रसिद्ध झाला. या कायद्यांमध्ये हिंदू आणि जैन या 2 धर्माच्या लोकांना जाती निर्बंध न पाळता दोहोंपैकी आपापल्या कोणत्याही धर्माच्या मनुष्याशी विवाह करण्याची मुभा दिली गेली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कायद्यामधील जे कलम आहे त्या कलमानुसार विवाहकालीन पुरुषांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले पाहिजे आणि स्त्रीचे वय 14 वर्ष पूर्ण झालं पाहिजे, अशा प्रकारचा निर्बंध त्या ठिकाणी घातला गेला. म्हणजेच सर्वसाधारणपणे तत्कालीन काळामध्ये जे बालविवाह होत होते त्या बालविवाहाचं सरासरी वय हे 10 वर्ष असायचं आणि 10 वर्षाच्या आतच ते विवाह त्या ठिकाणी होत होते. पण 1891मध्ये ब्रिटिशांनी एक कायदा केला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी संमती वयाच्या कायद्यामध्ये त्या 12 वर्ष असं वय त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. पण ब्रिटिश भीत होत आहे, कारण त्यांना असं वाटत होतं की आपण हिंदू धर्माचरणामध्ये जर ढवळाढवळ केली तर आपला विरोध केला जाईल. आणि हे घडलंही होतं, कारण का टिळकांनी त्याचा विरोध त्या काळामध्ये केलेला होता. म्हणजेच या कायद्याचं दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आंतरजातीय विवाह कायद्याच्या कलमामध्ये आणखी एक कलम समाविष्ट केलेलं होतं, ते म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या स्त्रीला विवाहासाठी पित्याची किंवा पालकाची संमती आवश्यक असणार नाही. म्हणजे स्त्रीला आपला जोडीदार निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं, कारण का सिलेक्शन ऑफ मॅट्स, जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य हे स्त्रियांना राजर्षी शाहूंनी त्या काळामध्ये दिलेलं होतं. आणि या आणखी एक त्या कायद्यामध्ये कलम होता की या आंतरजातीय विवाह कायद्याची रीतसर स्वरूपाची नोंदणी केली जाणार होती. म्हणजेच त्यासाठी विवाह नोंदणी अधिकारी सुद्धा राजर्षी शाहूंनी नियुक्त केलेला होता. म्हणजे हा जो कायदा आहे हा स्त्री पुरुषाच्या सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा कायदा होता. महाराजांनी अतिशय क्रांतिकारी स्वरूपाचं पाऊल उचललेलं होतं, कारण का आंतरजातीय विवाहाच्या बाबतीमध्ये कायदा करणं आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये करणं की ज्या काळामध्ये जातीव्यवस्था ही अगदी जबरदस्तपणे मुळं रोवून त्या ठिकाणी समाजव्यवस्थेमध्ये होती आणि या जातीव्यवस्थेमुळं मोठा समाज हा त्या ठिकाणी गुलामीखाली जगत होता. म्हणजेच इतिहासाला नोंद इतपत किंवा ही इतिहासाला नोंद घेण्याच्या संदर्भातून क्रांतिकारी स्वरूपाची मांडणी किंवा क्रांतिकारी स्वरूपाचा विचार हा राजर्षी शाहूंनी या ठिकाणी कायद्यात्मक दृष्टिकोनातून केलेला आपणाला दिसून येतो. म्हणजेच आंतरजातीय संदर्भात जर आपण विचार केला तर राजर्षी शाहूंची दूरदृष्टी किती होती याचाही आपल्याला विचार करावा लागेल. कारण का तत्कालीन काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये की जाती व्यवस्था अगदी कडक स्वरूपाची बंधनं घालून होती, त्या परिस्थितीमध्ये आंतरजातीय विवाहाच्या कायद्याला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. मित्रांनो, आज जर आपण पाहिलं तर एका सर्वेक्षणानुसार 2015चं जे सर्वेक्षण आहे ते भारतामध्ये जे एकूण
विवाह होतात त्याच्यापैकी फक्त 5.5% विवाह हे आंतरजातीय विवाह होतात. म्हणजे आजही किती नगण्य आहे त्याच्यावर किती, आणि सगळीकडे आपण बघताय सगळे आंतरजातीय विवाह केल्यामुळं कशा पद्धतीचे मानहानी, मानखंडना किंवा प्रतिष्ठेसाठी हत्या असतील या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण राजर्षी शाहूंनी तत्कालीन काळामध्ये क्रांतिकारी पाऊल उचललेलं होतं. म्हणजे स्त्रियांना आणि म्हणजे आणि दुसरी गोष्ट सिलेक्शन ऑफ मॅट्स. 18 वर्ष जर पूर्ण झालेली स्त्री असेल हिंदू किंवा जैन धर्मातली तर त्या स्त्रीला त्या ठिकाणी काय होतं, जोडीदार निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं. म्हणजे हा जो कायदा आहे तो खऱ्या अर्थानं एकतर जातीअंताच्या विरोधातला लढा प्रगल्भ करणं किंवा त्याला क्रांतिकारी स्वरूप देण्यासाठी होता, आणि दुसरी गोष्ट स्त्रियांना स्वातंत्र्य पूर्णपणे बहाल करण्यासाठी होता. त्यानंतर पुढचा जो कायदा राजर्षी शाहूंनी केलेला आहे तो म्हणजे हा कायदा अगदी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा कायदा अलीकडच्या म्हणजे आताच्या काळामध्ये त्याला कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधातली कायदा किंवा प्रतिबंधित कायदा असं म्हटलं जातं. पण या कायद्याला तत्कालीन काळामध्ये क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा असं म्हटलं जायचं. या कायद्याचं नाव काय होतं तर क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदा. हा कायदा छत्रपती राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानाच्या गॅजेटमध्ये 2 ऑगस्ट 1919 रोजी प्रसिद्ध केला. आणि म्हणून ह्या कायदा जर आपण बघितला तर याच्यामध्ये कायद्याच्या पहिल्या भागामध्ये छत्रपती राजर्षी शाहूने क्रूरपणा कशाला म्हणायचं याची त्या ठिकाणी मांडणी त्या ठिकाणी केलेली होती. म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडून अयोग्य प्रकारची अनावश्यक दुःख आणि पीडा उत्पन्न करणारी, ज्यामुळं स्त्रीच्या मानसिक व शारीरिक स्वरूपात त्रास आणि तिला इजा होईल अशा प्रकारचं वर्तन हे क्रूरपणात येत होतं. त्याचबरोबर राजर्षी शाहूंनी आणखी एक दुसरी गोष्ट अशी सांगितली की असे काही वर्तन व्यवहार असतात कुटुंबामध्ये की जे इंडियन पिनल कोडच्या अखत्यारीमध्ये किंवा चौकटीमध्ये येत नाहीत. ह्या सगळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा या ठिकाणी मांडलेला होता. आता या कायद्याच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर एक 2-4 महत्त्वाच्या कलमा म्हणजे भाग 3 मध्ये या कायद्याच्या छत्रपती राजर्षी शाहूंनी एक 2-4 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी नमूद केल्या होत्या की क्रूर वर्तन कुणाला म्हणायचं किंवा स्त्रियांच्या, कारण आज जर पाहिलं तर सर्वात जास्त जर अन्याय अत्याचार जर होत असेल तर ते मध्ये कुटुंबामध्ये होतो. म्हणून तर अलीकडच्या काळामध्ये 2005 मध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 भारत सरकारने या ठिकाणी लागू केला. पण छत्रपती राजर्षी शाहूंची दूरदृष्टी अशी होती, त्यांनी हा कायदा 1919 मध्ये कोल्हापूरच्या संस्थानामध्ये लागू केलेला होता. म्हणजेच या वर्तनाच्या बाबतीमध्ये 4-5 गोष्टी फार महत्त्वाच्या या भाग 3 मध्ये सांगितल्या गेल्या. पहिली जी गोष्ट होती जी रखाऊ स्त्रीस घरी आणणं आणि त्यामुळं आपली पत्नी आहे तिला त्या ठिकाणी मानसिक आणि शारीरिक स्वरूपाचा त्रास होणं हे क्रूरपणामध्ये येतं. त्याचबरोबर दुसरी जी बाब होती विधवा स्त्रीला अन्नपाण्य वाचून त्या ठिकाणी घरी ठेवणं. ज्या कुटुंबामध्ये विधवा झालेल्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांचा छळ करणं, त्यांना पाणी न देणं किंवा जेवायला न देणं, अन्न न देणं, तिला झोपू न देणं, अशा प्रकारचं वर्तनसुद्धा क्रूरपणामध्ये येत होतं. त्याचबरोबर सासूंकडून सुनेला मुद्दाम अत्यंत उपमर्दक भाषा वापरणं, तिच्यावर टीका टिप्पणी करणं, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी याच्यामध्ये येत होत्या. म्हणजेच या कायद्याच्या अंतर्गत क्रूरपणामध्ये येत होत्या. किंवा तिच्या एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेणं आणि तिला त्या ठिकाणी त्रास देणं, ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश. म्हणजे छत्रपती राजर्षी शाहूंचं निरीक्षण इतकं पक्कं होतं की त्यांनी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत कुटुंबातील प्रत्येक
वर्तनापर्यंत त्यांनी ते लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येतं. छत्रपती राजर्षी शाहू या कायद्याच्या अंतर्गत असं म्हणतात की हिंदू धर्मशास्त्रकारांनी काही जरी पुरुषांना सूट दिली असेल तर त्याचा पूर्णपणे उपभोग घेऊन त्याचा अनुपयोग करून स्त्रीला कुटुंबामध्ये जगण्याचं स्वातंत्र्यच नाकारलं जातं आणि तिच्यावर अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार केले जातात आणि हे अन्याय अत्याचार कुटुंबातून बाहेर पडत नाही. म्हणून हा कायदा त्या ठिकाणी ते म्हणतात की बाबा अशा प्रकारच्या तक्रारी तर होतच नाहीत, पण ते चार चौघात येत नाहीत, अन्याय आणण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही. या कायद्याच्या अंतर्गत आणखी एक दुसरी गोष्ट महत्त्वाची मानली जाते की क्रूरपणाच्या वर्तनास आळा घालण्यासाठी या कायद्याअंतर्गत त्या दंड आणि शिक्षेची सुद्धा तरतूद त्या ठिकाणी केली गेली. म्हणजे अशा प्रकारचा जो अपराधी असेल, गुन्हेगार असेल, त्याला 6 महिन्याचा कारावास आणि 200 रुपयापर्यंतचा दंड त्या ठिकाणी ठोठावण्याची तरतूद या कायद्यामध्ये केली. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स आपण 2005 केला, छत्रपती 1919 केला. ही जी तफावत आणि दूरदृष्टी आहे ही या ठिकाणी आपणाला लक्षात येते. त्यानंतरचा जो एक महत्त्वाचा कायदा आपण मानतो तो म्हणजे काडीमोड कायदा. हा कायदा 11 जुलै 1919 त्या ठिकाणी गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाला. राजर्षी शाहू महाराजांनी घटस्फोटाचा म्हणजेच काडीमोडाच्या संदर्भातला कायदा आणि वारसा हक्काचा कायदा अशा दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी 2 कायद्याच्या संदर्भातून केल्या. म्हणजेच घटस्फोटानंतर जर आपण विचार केला तर घटस्फोटामध्ये आपण जर लक्षात घेतलं की आपण जे आफ्टर इंडिपेंडंट म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटस्फोटाचा कायदा केला आणि त्यामध्ये ज्या काही अटी ठेवल्या त्या सर्व अटी जवळजवळ ह्या सर्व अटी या कायद्यामध्ये घटस्फोट घेण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती राजर्षींनी ठेवलेल्या होत्या. म्हणजे इथे सुद्धा दूरदृष्टी छत्रपतींची आपल्याला दिसून येते. जसं जारकर्म आहे, महारोग आहे, नपुसक असणं आहे किंवा 2 वर्षापेक्षा जास्त दिवस पती या ठिकाणी सहवासित न राहणं आहे, अशा प्रकारच्या अटीवरून घटस्फोट स्त्रीला किंवा पुरुषाला त्या ठिकाणी घेता येत होता. त्यानंतर घटस्फोटानंतर या स्त्रियांचं काय व्हावं किंवा कशा पद्धतीचं त्यांनी जीवन जगावं किंवा त्यांच्या जगण्यासाठी निर्वाहाची साधनं काय असली पाहिजेत याची तरतूद त्या ठिकाणी वारसा हक्काच्या संदर्भातून केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्यांच्या पोटगीची व्यवस्था या ठिकाणी केलेली होती. आता या कायद्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही जातीमध्ये जातपंचायतीला घटस्फोटाचा अधिकार होता. ते अधिकार या कायद्याने काढून घेतले गेले. म्हणजे जाती पंचायतीकडून जे घटस्फोट दिले जात होते, काडीमोड दिला जात होता, ते या कायद्याने संपुष्टात आणला गेला. म्हणजेच जातपंचायतीच्या लहरीवर आधारलेला प्रसंगी स्त्रियावर अन्याय करणारा घटस्फोट या ठिकाणी अमान्य केला गेला. विद्यार्थी मित्र, आज जर आपण पाहिलं तर बऱ्याच आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल की हा जो दापोडी किंवा ठाणे जिल्ह्याचा जो काही भाग असेल या भागामध्ये आजही जातपंचायती इतक्या जबरदस्त काम करीत असतात. त्याचा अन्याय अत्याचार फार मोठ्या प्रमाणात होतो. पण राजर्षी शाहूंनी 1919 करून दाखवलं की त्यांनी त्या संदर्भातून तो कायदा केलेला होता. आणि 1920च्या दरम्यान जानेवारी महिन्यामध्ये वारसा हक्काच्या संदर्भात राजर्षी शाहूंनी 2 महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या. या दुरुस्त्यानुसार शूद्राची जी अनौरस संतती होती आणि त्याचबरोबर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांची जी अनौरस संतती होती यांना मिळणाऱ्या वारसा हक्कातील फरक हा कायद्याने संपुष्टात आणला गेला. म्हणजे सर्व वर्णाच्या अनौरस संततींना जनक बापाच्या मिळकतीमध्ये वारसा हक्क दिला गेला. याच कायद्याचे दुसरं जे कलम आहे ते पतित स्त्रियांच्या उद्धाराच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. म्हणजे एकूणच समता, स्वातंत्र्य, न्याय आणि सशक्तीकरण या 4ही गोष्टी
छत्रपती राजर्षी शाहूंच्या कायद्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जो पुढचा महत्त्वाचा कायदा त्या ठिकाणी केला गेला तो म्हणजे देवदाशी विरुद्धचा कायदा. जो आपल्याकडे त्याला मुरळी, जोगतीन, भावीन असं म्हटलं जातं. देवदाशी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तर आपल्याला याच्यावरती जास्त अभ्यास करायचा असेल तर उत्तम कांबळेंचं देवदाशीवरचं एक फार चांगलं पुस्तक आहे. ते देवदाशीवरचं तुम्ही आपण पुस्तक पाहावं. देवदाशी याचा अर्थच होता की देवाला सोडलेली मुलगी, देवाची दासी बनवली जात होती. ही प्रथा खऱ्या अर्थानं खालच्या जातीमध्ये होती असं उत्तम कांबळेने नमूद केलेलं आहे. पण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी देवदाशी प्रथेच्या विरोधात विचार मांडत असताना त्यांनी असं म्हटलं की हा हिंदू समाजावरील कलंक आहे आणि तो दूर केला पाहिजे. यासाठी 17 जानेवारी 1920ला छत्रपती राजर्षी शाहूंनी या प्रथेच्या विरुद्ध म्हणजे प्रथा बंद करण्यासाठी कायदा केला. जेव्हा या मुली देवाला सोडल्या जात तेव्हा त्या सर्व त्याने देवाच्या पण याच्यावर फार बोलण्यासारखं आहे. तरी पण आपण अगदी राजन गवस याचंही पुस्तक तुम्ही वाचून बघा. देवदाशी नावाचं पुस्तक आहे. फार जबरदस्त मांडणी या दोघांनी, उत्तम कांबळे सरनी आणि राजन गवस यांनी केलेली आहे. त्याचबरोबर देवदाशी म्हणजे थोडक्यात असं की देवाला काही कारणास्तव, वेगवेगळी कारणं होती, त्या कारणास्तव देवाशी एखाद्या मुलीचं लग्न लावून देणार, देवाला सोडून देणार. आता प्रश्न असा होता की तेव्हा ती मुलगी देवदाशी म्हणून सोडली जायची तेव्हा ती प्रथा परंपरेनुसार देवस्थानामध्ये तिला काही विशिष्ट हक्क मिळत असत. विशिष्ट हक्क हे प्रथा परंपरेनुसार तिला मिळालेले असायचे. पण हा जो हक्क आहे किंवा हा जो दर्जा आहे हा अतिशय हीन प्रकारचा असायचा आणि त्याला समाजाची मान्यता होती, परंपरेची मान्यता होती. पण तिचा जो एकूण स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून जो दर्जा आहे तो हीन मानला जात होता किंवा हीन मानला जात असेल. महाराजांनी या हक्क व दर्जाच त्या ठिकाणी या कायद्यानुसार अमान्य करून टाकला आणि मग पुढे त्यांनी त्या ठिकाणी तरतूद केली की जनक आईबापाच्या मिळकतीमध्ये त्या स्त्रीला सुद्धा किंवा त्या देवदाशी मुलीला सुद्धा वारसा हक्क प्राप्त करून दिला गेला. म्हणजेच दुसऱ्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर देवाला सोडल्यामुळं या स्त्रियांना मिळणारा समाजातील कायदेशीर दर्जाच अमान्य करण्यात येऊन देवदाशी प्रथेचा पायाच उघडून टाकण्याचा प्रयत्न महाराजांनी त्या ठिकाणी केला. म्हणजेच एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांनी देवदाशींना फार, कारण का आज जर आपण पाहिलं तर एका सर्वेक्षणानुसार भारतामध्ये आजही 20 लाख देवदाशी आहेत. महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवदाशी दिसतात. त्याचबरोबर कर्नाटकाच्या, आपण महाराष्ट्र कर्नाटकाच्या बाँड्रीवर जे बेळगाव, कारवार आहे या एरियामध्ये सुद्धा, या क्षेत्रामध्ये सुद्धा देवदाशीची प्रथा असलेली आपणाला दिसून येत आहे. ही जो तिचा जगण्याचा हक्क आपण त्या ठिकाणी हिरावून घेतो, हा हक्क 1920मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना त्या ठिकाणी दिला. आता प्रश्न असा आहे की स्त्रियांच्या सबलीकरणामध्ये की छत्रपती राजर्षी शाहूंनी इतकं मोठं योगदान दिलं, तत्कालीन काळामध्ये इतकी मोठी कायदे केली, तरीही आज स्त्री पूर्ण सबल झाली आहे का? तर नाही. याचं उत्तर नाही. कारण का पुरुषसत्ताक व्यवस्था आणि धर्मशास्त्राची जी बंधनं आहेत ती अजूनही गळून पडलेली नाहीत. आणि ही सगळं होत असताना जाती व्यवस्था आणि आणखी मजबूत होण्याच्या मार्गावर आहे. जातीअंताच्या लढ्यामध्ये महात्मा फुले असतील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील आणि पुढच्या काळामध्ये अगदी सिल्लेदार क्रांतिकारक स्वरूपाचं नेतृत्व देणारे डॉक्टर आंबेडकर असतील. डॉक्टर बाबासाहेबांनी, आंबेडकरांनी तर अगदी जातीअंताचा लढा निखराने लढला, तरी आज
स्त्री असेल किंवा अस्पृश्य असतील यांना मोठ्या प्रमाणामध्ये जातीची चटके सहन करावी लागत आहे. तरी पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले ते स्त्रियांना तत्कालीन काळामध्ये सबल बनवण्यामध्ये फार मोठं योगदान देतात. आणि म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे हिंदुस्थानाच्या इतिहासातील एकमेव असे राजे आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजाचं कल्याण, लोकांचं कल्याण, उपेक्षितांचं कल्याण आणि उपेक्षितावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं निर्मूलन करण्यासाठीची कायदे त्या ठिकाणी केली. म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्राच्याच इतिहासात नाही तर एकूण देशाच्या, एकूण जगाच्या इतिहासामध्ये एक खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी राजा म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी मान्य करावंच लागतं. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ या ठिकाणी आपण पूर्ण ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार, धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपणाला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर तुम्ही लाईक करा. स्टे होम, स्टे सेफ.